अमृतसरची तलवार, त्याला जालन्याची धार. कपड्याच्या दुकानातून 21 तलवारी जप्त. अमृतसर येथून मागवण्यात येणाऱ्या बोथट तलवारींना जालना शहरात धार लावली जात असल्याचे उघडकीस आले आहे. 2 दिवसांपूर्वी जालना शहरातील एका कापड दुकानातून पोलिसांनी 21 धारधार तलवारी जप्त केल्या आहेत. अमृतसर येथून धार्मिक व सजावटीसाठी या बोथट तलवारी मागवण्यात येत आहेत. याच बोथट तलवारींना जालना शहरात धार लावली जाते. नंतर या धारधार तलवारीची विक्री केली जाते. जालना शहरात गेल्या वर्षभरात पोलिसांनी गुन्हेगारांकडून धारधार तलवारी जप्त केल्या आहेत. याच तलवारींचा गुन्हा करण्यासाठी वापर झाला आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने या तलवारी शेरवानी खरेदी करणाऱ्यांना देत असल्याची कबुली दिली. या तलवारीचा वापर जरी विवाह समारंभ किंवा इतर देखाव्यासाठी होत असेल तरी काही विकृत प्रवृत्तीचे लोक या तलवारीला धार लावून हत्यारांचे स्वरूप देऊन गुन्ह्यात याचा वापर करू शकतात, हेही तितकेच सत्य आहे. पुढे पोलीस तपासात काय सत्य समोर येईल हे येणारा काळच सांगेल. पण एका कापड दुकानात तलवारी सापडणे हे एक धक्कादायक बाब आहे. सदर बाजार पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळालेली होती. महावीर चौकात जय माता दी क्लॉथ स्टोअर्स म्हणून आहे, तिथे मनीष निहलानी यांच्या दुकानामध्ये काही तलवारी आणलेल्या आहेत आणि ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली. त्या माहितीवर आधारित आम्ही त्या दुकानाचा सर्च घेतला असता 13 मोठ्या तलवारी आणि 8 लहान तलवारी अशा 21 तलवारी आम्हाला मिळून आलेल्या आहेत. आम्ही त्या जप्त केलेल्या आहेत आणि आर्म ॲक्ट प्रमाणे आम्ही केस केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. ही बातमी आमच्या सदर बाजारचे पोलीस संदीप भारती यांना मिळालेली होती. त्या बातमीवर आधारित DB पथकाचे सचिन सानप, रामप्रसाद रेगे, जगन्नाथ जाधव, धनंजय कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोखणे, अजिम शेख, राहुल खटकम, धनंजय लोढे आणि गणेश तिजनकर यांनी ही कारवाई